नमस्कार मंडळी. मंडळी, पारंपरिक पद्धतींमध्ये आढी घालून आपण आंबा पिकवतो. आढी घालताना अलीकडे काही जण रसायनांचा सुद्धा वापर करत असतात. त्यातून आंब्याला रंग चांगला येतो, पण आंबा आतून चांगल्या प्रकारे पिकतोच असं नाही. शिवाय आपल्याला माहिती आहेच की ही रसायनं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. मंडळी, हे लक्षात घेऊनच आंबा पिकवण्याच्या शास्त्रीय पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी खास पिकवण कक्ष उभारला जातो. या कक्षामध्ये साधारणतः 1 ते 2 टन आंबा एका वेळेला पिकवता येतो. या कक्षाचं तापमान 20 ते 23 अंश सेल्सिअस पर्यंत असावं. तसंच सापेक्ष आर्द्रता ही 90 ते 95% ठेवण्यात यावी. सामान्यतः वातावरणात कार्बन डायऑक्साईड 300 ppm इतक्या प्रमाणात असतो. मात्र पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये आंब्याच्या श्वसनातून बाहेर पडणारा कर्बवायू तिथंच साठतो आणि त्याचं प्रमाण 3 ते 5% वाढतं. हा कार्बन डायऑक्साईड वायू काढून घेण्याची वेगळी व्यवस्था केलेली असते. या कक्षामध्ये सिलेंडरमधून इथिलीन वायू 50 ते 100 ppm इतक्या प्रमाणात सोडला जातो. अशा चेंबरमध्ये योग्य पक्वतेवर काढणी केलेला आंबा साधारणतः 48 तास ठेवला जातो. त्यानंतर बाहेर काढून पिकवला जातो. या पद्धतीमध्ये आंबे अत्यंत चांगल्या प्रकारे पिकतात. ही उत्तम पद्धत असली तरी सर्वांनाच पिकवण कक्ष उभारणं शक्य होत नाही. म्हणूनच छोट्या शेतकऱ्यांसाठी घरगुती आंबा पिकवण कक्ष कसा उभारायचा याविषयी जाणून घेऊया. यामध्ये सुद्धा इथिलीन वायूचा वापर केला जात असला तरी त्यासाठी इथिलीनचे गॅस सिलेंडर वापरायची गरज नसते. त्याऐवजी इथेफॉन या रसायनामध्ये कॉस्टिक सोडा मिसळून जागेवरच इथिलीन वायू तयार करण्याची पद्धत वापरता येते. यासाठी योग्य पक्वतेची निवडक फळं क्रेटमध्ये ठेवावीत. प्लॅस्टिकच्या हवाबंद कक्षामध्ये क्रेट ठेवावा. या कक्षाच्या प्रति घनमीटर आकारानुसार एका छोट्या वाटीमध्ये 2 मिली इथेफॉन घ्यावं. या 2 मिली इथेफॉनमध्ये 0.50 ग्रॅम कॉस्टिक सोडा मिसळावा. या दोन्ही रसायनांच्या क्रियेतून इथिलीन वायू निर्माण होतो. तो हवाबंद पॉलिथिन चेंबरमध्ये सर्वत्र पसरतो. या प्रकारे इथिलीन वायू खेळता ठेवलेल्या कक्षामध्ये आंबे 18 ते 24 तास ठेवावेत. त्यानंतर कक्ष उघडून फळं बाहेर काढावीत. ती फळं क्रेटमध्ये खाली वर्तमानपत्राचा कागद पसरवून नैसर्गिकरित्या पिकवण्यासाठी ठेवावीत. सामान्य तापमानामध्ये साधारण 5 ते 6 दिवसात फळं चांगल्या प्रकारे पिकतात. फळांना आतपर्यंत पूर्ण पक्वता येते आणि आकर्षक पिवळा रंग येतो. त्याची चवही चांगली असते. अशा प्रकारे 1 घनमीटर पॉलिथिन कक्षामध्ये 200 ते 250 किलो आंबा एका वेळी पिकवता येतो. तर 4 घनमीटर कक्षामध्ये 1 टन आंबा एका वेळी पिकवता येतो. मंडळी, आंबा पिकण्याची नैसर्गिक क्रिया होत असताना त्यातून कमी प्रमाणात इथिलीन वायू बाहेर पडत असतो. हा इथिलीन वायू अडवण्यासाठी उसाचं पाचट, भाताचं तणस, वाळलेलं गवत यांच्यामध्ये जवळजवळ आंबे ठेवले जातात. मात्र या प्रक्रियेमध्ये हाताळणी वाढते, त्यामुळे फळांना इजा होऊ शकते. हे सर्व टाळण्यासाठी फळाखाली वर्तमानपत्राचे एकावर एक असे 2 ते 3 थर द्यावेत. त्यावर 3 ते 4 थरात फळं रचावीत. असा गादीवाफा तयार केल्यानंतर बाजूने आणि वरून वर्तमानपत्राने घट्ट झाकून हवाबंद करावं. फळं 2-3 दिवस लवकर पिकतात आणि त्यांना आकर्षक रंग येतो. तर मंडळी, अशा प्रकारे आंबे पिकवण्याची स्वस्त आणि सुरक्षित पद्धत जर आपण अवलंबली तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारे आंब्याची किंमत मिळवू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.